आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. गावात दोन्ही हाताला लागलं. शांता मावशी, मला चहा देते का प्लीज? आणते आणते. काय गो अगं हाताला काय झालं तुझ्या? आज चटका लागला का काय? नाही ते ठीक आहे रे, सीताईंनी मारलं. काय सासू आहे ना तुझी ती? हां, मारते तुला? म्हणजे त्या माझा अभ्यास घेतात ना, आणि अभ्यास घेताना त्या सीताई नसतात, त्या मॅडम असतात. तर मॅडम मी कधी कधी चुकले तर मारतात. कळलं कळलं, सगळं कळलं. म्हणून एवढं मारायचं? किती लाल झालाय तो हात. अगं ठीक आहे ग, एवढं काही नाही झालं. एवढं काही नाही झालं. थांब जरा, मी आणते काहीतरी. अगं नको राहू. गप. मला कसं आणलंस गप गप करून? तू गप. अगं लावते म्हणजे जरा बरं वाटेल ग. अरे आगा होते ना ती. होऊन थांबा. ते चहा. बघू. एवढं लाल झालंय ना? हो ना, काय प्रकार आहे हा? एवढे जोरात मारतात का? काही अर्थच नाही याला. पण काय ना शिवा, असं म्हणतात, छडी लागे छमछम विद्या येई घमघम. त्यामुळे चांगलं असतं असं कधी कधी मारलेलं. होईल आता बरं. थँक्यू. ठेवून दे. चहा घे. हां. हॅलो, कोण बोलतोय? तुझा शुभचिंतक. ओळखलं नाहीस मला? काय रे, रेड पडली ना रे तुझ्यावर? सोडणार नाही मी तिला, अजिबात सोडणार नाही. ती पोरगी ना माझ्या डोक्यातच गेली. अरे बापरे, आवाजावरून तर वाटतं की तुझ्या चांगलाच गेम झालाय रे. ए, माझ्या डोक्याची ताडपत्री फाटली आहे ना आधी. उगाच ना शिव्या खाशील. बोल. ए, तुझं डोकं शांत करायलाच फोन केलाय. हा, ए, तुला नीट बोलायचं असेल ना बोल, नीट सांग. उगाच जखमेवर मीठ नको सोडू. ए माणसा, जरा आठव मी काय म्हटलं होतं. ज्या पोरीच्या तू नादाला लागतोयस ती जाम पोचलेली आहे. तिला हरवणं साधी गोष्ट नाहीये. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की आपण दोघांनी एकत्र आहेत. हा, हे बघ, जे तुला हवंय ना तेच मलाही हवंय. या देसाईंना धडा शिकवायचा आहे. हा, कारण शेवटी त्या पोरीच्या मागे आधार त्यांचाच आहे. म्हणजे तिला संपवायचं. करेक्ट. हे बघ, तुझं झालेलं नुकसान जर भरून काढायचं असेल तर एकच गोष्ट करावी लागेल. त्या शिवाचा आणि देसाईंचा द एंड. ठीक आहे, मग मी तुला साथ द्यायला तयार आहे. आलास मुद्द्यावर. मी सांगेन तुला काय करायचं. आशू, आशू. पाणी पी. काय रे, थकलायस का खूप? थकवायचं काही नाही भाऊ. होरायझनचे सीईओ आहेत ना, त्यांच्याबरोबर डील करणं खूप अवघड जात आहे.
काय झालंय? त्या माणसामध्ये पेशन्सच नाही आहे. प्रत्येक गोष्टीत मॅनेज करायची त्यांना इच्छा होते आणि माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीत. मला मान्य आहे की मी नवीन आहे, या गोष्टींमध्ये मला फार एक्सपिरियन्स नाही आहे, पण ही डील मीच क्रॅक केली ना. थोडा तरी विश्वास ठेवायला काही हरकत नाही त्यांना, पण ते ठेवतच नाही. आता काय झालं? आता भाऊ तुम्हीच सांगा मला, याच्यावर काय केलं पाहिजे मी? आशू, तुला क्रिकेटची टीम माहितीच आहे. क्रिकेटच्या टीमचा कॅप्टन असतो ना, त्याचा डॉमिनन्स असतो सगळ्या प्लेयर्सवर. सगळ्यांना त्याचं ऐकावं लागतं. एक टीम कोच असतो, तो टीमच्या बाहेर तिकडे पॅव्हिलियनमध्ये बसलेला असतो. त्या कोचचं महत्व कमी होतं का रे? नाही ना? का नाही होत? डॉमिनन्स. कारण कॅप्टनवर त्याचा डॉमिनन्स असतो. कॅप्टनला सुद्धा त्याचं ऐकावं लागतं. म्हणून तुला तुझ्या ऑथॉरिटीचा डॉमिनन्स तयार करावा लागेल, नाहीतर तो तुला सतत डॉमिनेट करत राहील. आता ना तुला तुझा स्टँड दाखवून तुझी पर्सनॅलिटी क्लिअर करावी लागेल. येते लक्षात? जा झोप, आता खूप थकलायस. आलं लक्षात. अरे काय रॉकी, आता काय कुठली नवीन परीक्षा देतोय? अजून अभ्यास संपला नाही? नाही नाही नाही, परीक्षा वगैरे नाही, फोटो काढायला आलो होतो. कसला फोटो? अरे यार चंदन, मला विसरायचं नाही रे, मी कुठून वर आलोय, माझे रूट्स काय आहेत. सतत मला ग्रेटफुल राहायचंय, जाण ठेवायची त्याची, म्हणून फोटो काढायला आलोय मी. यार क्या बात आहे, क्या बात. उघड 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 उघड. पण रॉकी, खरंच तुझं ना करावं तेवढं कौतुक कमी आहे भावा. एवढे कष्ट करून ना तू लिटरली तुझ्या आयुष्याचं गणित बदललंय. प्रत्येकाला जमत नाहीये, नाही म्हणजे खूप लोक प्रयत्न करतात पण यशस्वी काय होत नाही. आता उद्या कळेलच माझं काय होतंय. अरे उद्या जे होईल ते होईल, पण आज तू जिथून आलायस आणि आज ज्या ठिकाणी पोहोचलायस त्याची तुला जाण आहे, हे खूप महत्वाचं आहे. अरे याहून चांगलं काहीच नसतं रे. त्यामुळे तुझं आजच अभिनंदन. चल. थँक्यू यार चंदन. बरं तुझा काय फोटो वगैरे काढू का? हो काढ. कुठे इथं उभा राहतो? चालेल. छत्री घेऊन? आता काय एक मिनिट ना. गॅरेज गॅरेज हा दिसतंय ना, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ वरती. झालं बरं, चल मी निघतो, तू कर कंटिन्यू. काय लागलं तर फोन कर. हो. ये छत्री. तुला नाही लागणार ना? अरे नाही ना, मी जवळच राहतो.